ऐका या शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा अरे तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा अरे सांगत सुटला वारा मित्रांनो संभाजीराजांची ज्या दिवशी हत्या करण्यात आली जवळ कोणी सुद्धा नव्हता पाहणारा कोणी सुद्धा नव्हता पाहत होता फक्त तिथून वाहत जाणारा वारा आणि तो वारा सुद्धा म्हणत होता मी संभाजीराजांना पाहिलंय अरे मी संभाजीराजांना पाहिलंय मरणाला घाबरणारे मी अनेक पाहिले होते वारा काय म्हणतोय बघा अरे मरणाला घाबरणारे मी अनेक पाहिले होते परंतु मरणालाच घाबरवणारा संभाजीराजांनी पाहिला होता शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा अरे तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा अरे सांगत सुटला वारा बालवयातील कवी हा पहिला बालवयातील कवी हा पहिला सर्वांवरती दरारा अरे साहस पाहून काळही गेला कित्येकदा माघारा अरे कित्येकदा माघारा संभाजीराजांनी हे स्वराज्य जपले हे स्वराज्य जपले लढा देऊनी शत्रूंना थरकाप अरे शिवानंतर कथन येतो तो औरंगाचा बाप शंभू औरंगाचा बाप बघा तुम्हाला 4 टाळ्या वाजवायच्या आहेत किती यांच्या नंतर 1 2 3 4 3
रोम रोमा मुजरत न करतो स्वाभिमानात जी मुजरत करतो स्वाभिमानात जी मुजरत करतो स्वाभिमानात जी औरंगजेब ताबे धरला प्रताप शंभूतान गोवळा जातो मर्दाचा गोवळा गातो मरणाचा गोवळा गातो मरणाचा बघा छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर अनेक महापुरुषांनी तो रंगेल असाच दाखवलेला आहे पण छत्रपती संभाजी महाराज कसे होते बघा छत्रवीर संभाजी राणा छत्रवीर संभाजी राणा केश रक्षिण्या अर्पिले प्राणा केले घर औरंगजेबात पोर्तुगीज ढगमिगल गोहऱ्यात चावलं मराठ्याचं पाणी ते गावाचे चावलं मराठ्याचं पाणी ते गावाचे चावलं मराठ्याचं पाणी ते गावाचे मराठ्यांची ऐकून गर्जना मराठ्यांची ऐकून गर्जना उडाली दैना मराठ्यांची ऐकून गर्जना उडाली दैना पळता भुई पहा थोडी आली पळता भुई पहा थोडी आली पळता भुई पहा थोडी आली वार्ता त्या आलमगीरा गेली शंभूने नींद हराम केली शंभूने नींद हरम केली शंभूने नींद हरम केली वार्ता त्या आलमगीरा गेली आणि शंभूने नींद हराम केली औरंगजेब काय म्हणतोय बघा मैंने सोचा था शिवाजी महाराज गुजर जाने के बाद मैंने सोचा था छत्रपति शिवाजी महाराज गुजर जाने के बाद ये महाराष्ट्र में यूं ले लूंगा मगर संभाजी राजे ने मेरे दिन का चैन और रात की नींद हराम कर दी कुछ तो इंतजाम करना पड़ेगा संभाजी राजे का परंतु बांधवानो संभाजी राजे काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय यांच्या तालमीत वाढलेले ते एक पराक्रमी योद्धे छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोनच राजे असे आहेत ज्यांच्या इतिहासाचा डंका आजही अटके पार वाजत आहे आणि म्हणून आदिलशाही निजामशाही सगळ्या मुस्लिमशाही राजवटी औरंगजेबानं बुडवल्या परंतु बांधवानो सह्याद्रीच्या कुशीमध्ये जन्माला आलेलं हे मराठ्यांचं चिमुकलं राज्य औरंगजेबाला मरेपर्यंत जिंकता आलं नाही आणि म्हणून किती किती केली हिकमत किती किती केली हिकमत चालल्या हुकमत पुन्हा तिथगत येईना शरण शंभू राजा येईना शरण शंभू राजा येईना शरण शंभू राजा तयावर किती लावू फौजान औरंगाबाद के शिव के जाची औरंगाबाद के शिव के जाची औरंगाबाद के शिव के पाहुणी शौर्य तुझं पुढे पाहुणी शौर्य तुझं पुढे मृत्यूहीन तमस्तक झाला या स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला माझा शंभू अमर झाला
छत्रपती संभाजी महाराज एकाच वेळी अनेक लढाया त्यांनी लढल्या आणि आता सर जसं गाताना म्हणाले की राष्ट्रकार्यासाठी त्यांनी प्राणार्पण केले. छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा कायम या ठिकाणी मलिन करून ठेवण्यात आली होती. महाराज रंगेल होते असं सांगण्यात आलं. थोराताची कमळा कोण होती कोणालाच माहिती नाही. नाटकामध्ये उल्लेख करायचा थोराताची कमळा होती. छत्रपती संभाजी महाराजांचं चारित्र्य बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या नाटकाच्या प्रस्तावने 2 ओळी कुठेतरी लिहायच्या. या नाटकामध्ये रंगत आणण्यासाठी आम्ही एक काल्पनिक पात्र या ठिकाणी टाकलेलं आहे. अरे नाटकाचा प्रयोग ज्यावेळी होतो त्यावेळी तुम्ही सांगता का ते एखादं काल्पनिक पात्र एखाद्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी का वापरता? काल्पनिक पात्र वापरायचं असेल तर एखादा सुपर हिरो टाका. छत्रपती संभाजी महाराजांनी एखादी केलेली लढाई अधिकची सांगा. पण तुम्हाला जर पात्र रंगवायचं असेल तर अशा स्त्रियांची आणि चारित्र्य बदनाम करण्याची का गरज पडते? म्हणून छत्रपती संभाजी महाराज या सगळ्यांना पुरून उरणारे होते आणि आपलं क्षत्रतेज आपलं शौर्य छत्रपती संभाजी महाराजांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि औरंगजेबाला नाकी 9 आणण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलंय आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळात या औरंग्याला या मातीत गाडण्याचं काम पुढील पिढ्यांनी केलेलं आहे. या पोवाड्याच्या शेवटाकडे येतं ना, पोवाडे हे हजारो शब्दांचे असतात, हजारो ओळींचे असतात आणि एवढा लांब पोवाडा गाणं शक्य नाही. तुषार दादा, एक पोवाडा गाणं आणि शेतामध्ये 8 दिवस काम करणं हे बरोबरीच आहे. जेवढी ताकद शेतामध्ये 8 दिवस काम करायला लागते तेवढीच ताकद एका महापुरुषाचा पोवाडा सादर करायला लागतो मित्रांनो. आणि म्हणून धावत येई सभेच्या ठाई धावत येई सभेच्या ठाई पूर्व पुण्याई धन्यची जाई म्हणून शाहिरीचा चढविला शाहीर राजेंद्र माझे गुरुराज शाहीर राजेंद्र माझे गुरुराज शाहीर राजेंद्र माझे गुरुराज. शब्दाकडे विशेष लक्ष द्या. माझं गाव जरी मराठवाड्यात असलं माझं शिक्षण हे पूर्ण विदर्भामध्ये झालेलं आहे. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था आणि त्यानंतर चेतना महाविद्यालय वर्धा या ठिकाणी माझं BEd कंप्लीट झालेलं आहे. आणि माझा परिचय मी आता या ठिकाणी देतोय. माझं गाव नांदेड जिल्ह्यातलं माझं गाव नांदेड जिल्ह्यात हातगाव तालुक्यात कळ्या दुखोऱ्यात असे प्रख्यात मुक्कामी उंचे गावाला शाहिरी साज कडवी